नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केली भांडाफोड। नेत्यांच्या बगलबच्च्यांनी बाजार समितीचे कुराण केल्याचा आरोप लोखंडे यांनी बोलताना केला। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथून मागचा इतिहास पाहता शेतकऱ्यांसाठी कामधेनू असणाऱ्या बाजार समितीमध्ये कोण कोण पोट भरत होतं असा थेट सवाल बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला। मागील 15 वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीमध्ये किती भ्रष्टाचार झाला याची आकडेवारी यावेळी त्यांनी जाहीर केली। लोखंडे यांच्या काळामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 2,05,00,000 रुपये उत्पन्न झाले असून खर्च वगळता 86,56,000 रुपये उत्पन्न बाजार समितीला यावेळी भेटले व ते रिकामे असणाऱ्या खात्यात जमा केला असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं। तर काही नेत्यांनी त्यांच्याच कार्यकाळामध्ये स्वतःच्या स्वार्थी कारभारासाठी सभापती यांच्या सह्यांचे अधिकार अनाधिकृत पद्धतीने काढून घेतले। त्यावेळी बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते। यात श्रीगोंदा तालुक्यातील काही दिग्गज नेते सामील असून त्यांच्याचमुळे हा भ्रष्टाचार झाल्याचं टीका लोखंडे यांनी यावेळी केली। सन 2013 व सन 2014 या लेखापरीक्षणाच्या कार्यकाळामध्ये अहवालात तत्कालीन सभापती यांच्या नावे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। यावेळी जवळपास 2.25 कोटींचा गफला झाल्याचा आरोप लोखंडे यांनी केला। श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून बाजार समितीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचं सांगत कांदा अनुदान प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे दबावाखाली असून गुन्हा दाखल करण्यास ते टाळाटाळ करत आहेत। मात्र त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर संचालक मंडळ पोलिसांच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला। यावेळी संदीप रोडे, योगेश मगर आदी उपस्थित होते। आपल्या माझा कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्त आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी असतील, विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन, संचालक मंडळ असेल, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील, तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या सर्व जनतेपर्यंत बाजार समितीतील 1 वर्षभराचा कार्यकाळ कसा होता किंवा काय काम केलं गेलं हे जनतेपर्यंत जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद घेतली गेलेली आहे। मला जवळपास या बाजार समितीचं सभापती होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। आमचे नेते आदरणीय राहुलदादा जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीची सत्ता आली। सत्ता आल्यानंतर मला या ठिकाणी त्यांनी आणि आमच्या सर्व उर्वरित 9 संचालकांनी एकत्रित निर्णय घेऊन मला या ठिकाणी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली आणि गेले 1 वर्षभर आमचे संचालक असतील व बाजार समितीचे सर्व एकत्रित संचालक असतील, आमचे नेते राहुलदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या 1 वर्षभरामध्ये बाजार समितीत आम्ही अतिशय समाधानकारक काम करू शकलो याचा आम्हाला सर्वांना एक आनंद आहे। आमच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचं उत्पन्न हे जवळपास 2,05,35,717 रुपये 50 पैसे झालं, जे की मागच्या वर्षी 1,52,00,000 रुपये होतं। मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 39% उत्पन्न ह्या वर्षीच्या कार्यकाळात वाढलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा सेस न वाढवता पूर्वी ज्या रूटीननी सेस आकारणी केली जात होती त्याच दरानुसार आकारणी करूनही या वर्षीचे उत्पन्न हे तब्बल 39% वाढले। यासाठी सर्व व्यापारी वर्ग असन, हमाली असतील, मापाडे असतील यांनी बाजार समितीला विशेष सहकार्य केलं। व्यापाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय दिला आणि त्या न्यायातून बाजार समितीची विश्वासार्हता वाढून या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने माल आणला। त्यातून बाजार समितीचं 39% उत्पन्न निश्चित स्वरूपात वाढलं। जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 70,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची भूमिका घेतली गेली होती। ती ज्यावेळेस अनुदान दिलं गेलं किंवा त्याचं ज्यावेळेस दप्तर तयार झालं त्या काळात आत्ताची जी संचालक मंडळ आहे हे अस्तित्वात नव्हतं। त्यावेळेचा सर्व कारभार हे प्रशासकांच्या आदेशाने जिल्हा निबंधक, उपनिबंधक गणेशपुरी साहेब यांनी त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी निकम साहेबांची नेमणूक केली आणि त्यांच्या ऑडिटमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे हे सर्व पुढे आल्यानंतर गणेशपुरी साहेबांनी मला श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांना सचिव दिलीप डेबरे यांनी केलेल्या अफरातफरीबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले।
त्या आदेशानुसार बेलंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले साहेब असतील, त्याचप्रमाणे DYSP खैरे साहेब असतील, यांच्याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आहे. आम्हाला आशा आहे की तात्काळ ते सर्व तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील. आमची पुढची भूमिका जर दाखल करून, आमचं एकच मत आहे, जर आम्हाला अधिकार नसतील असं जर प्यायचं म्हणणं असेल तर भोसले साहेबांनी आम्हाला तसं लेखी कळवणं आवश्यक आहे की जेणेकरून आम्ही ते आपले गणेशपुरी साहेब आहेत त्यांच्या आम्ही ते निदर्शनास आणून देऊ की ऑर्डरमध्ये काही चूक असेल तर ते दुरुस्त करून घेता येईल. मात्र भोसले साहेब हे आमचा असा अंदाज आहे कदाचित राजकीय दबावापोटी हे पुढं ढकलत चालले, त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, उत्तरही देत नाही आणि कारवाई करत नाही, फक्त वेळ काढोपानाचं धोरण चालू आहे. जी रक्कम अपेक्षित वसुलाची आहे किंवा करणं शक्य आहे ती निश्चित स्वरूपात करण्यासाठी सर्व ती कारवाई केली जाईल आणि ती वसूल केली जाईल. बाजार समितीचं जे काही नुकसान केलं असेल त्यातला 1 ना 1 रुपया त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी बाजार समिती कारवाई करण्यास कटिबद्ध आहे, ती कारवाई केली जाणार. कोट्यावधी रुपयांची माया मिळवून देणारी श्रीगोंदा बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी हा अट्टहास करणारी मंडळींनी शेतकरी हितासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं शेतकरी बोलत आहे. आजच्या विशेष वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.